नमस्कार, माझं नाव दत्ता अनारसे आणि हा माझा मुलगा माझा आदित्य अनारसे नाव आहे. हा माझा मुलगा आदित्य आत्ता 6 वर्षाचा झाला. तर मागच्या जुलै 2023 मध्ये सोसायटीच्या प्ले एरियामध्ये खेळता खेळता हा पळताना पाय अडकून पडला आणि त्याचा हा डावा हात इथं दंडातून फ्रॅक्चर, म्हणजे अगदी खूप भयंकर फ्रॅक्चर झाला होता, जो असं वरून सुद्धा दिसत होता, इतका बेंड झालेला 90 डिग्रीमध्ये. आणि तर आम्ही तिथून त्याला, ही घटना रात्री घडली, आम्ही 8 वाजेपर्यंत साधारण ज्युपिटर हॉस्पिटलला पोहोचलो आणि तिथे इमर्जन्सीमध्ये त्यांचं इनिशियल इन्स्पेक्शन करून त्यांनी सांगितलं की खूप डॅमेज आहे आणि त्याला सर्जरी वगैरे करावं लागेल. आणि रात्रभर आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवलं, ऍडमिट केलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टर राजीव सरांनी येऊन चेक करून ते आम्हाला सांगितलं की कसं ट्रीट करावं लागेल, काय प्रोसिजर असेल. तर त्यावेळेस त्यांनी काही रेफरन्ससाठी फोटोज, व्हिडिओज मागच्या प्रोसिजरचे दाखवले, जे की खूप बघताना खूप विचित्र आणि आपल्याला सवय नसल्यामुळे ते खूप वेगळं वाटत होतं. त्यानंतर त्यांनी फिक्सेशन बद्दल पण सांगितलं आणि त्याचे काही फोटोज, रेफरन्सेस दाखवले. तर ते पण बघायला आणि आपल्याला डायजेस्ट करायला खूप जरा अवघड होत होतं, पण त्याच्याशिवाय काही इलाज नसल्या कारणानं डॉक्टर बोलले आपल्याला ते प्रोसिजर करावंच लागलं आणि त्यांनी ती ट्रीटमेंट केली. त्याचा हात जोडला, त्याला फिक्सेशन वगैरे टाकलं आणि त्याच्यानंतर हळूहळू आम्हाला ते जरा थोडं सवयीचं व्हायला लागलं आणि मग ते भीती मनातून गेली. त्यानंतर मला वाटतं साधारण 2 ते 3 दिवसानंतर माझ्या आठवणीनुसार त्याला डिस्चार्ज झाला त्याच्या त्या कास्टिंग सहित. आणि मला वाटतं 1 महिन्याभरानंतर काहीतरी साधारणतः ते फिक्सेशन काढण्यासाठी परत आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आणि त्यावेळेस पण ते अगदी, म्हणजे आम्हाला ओपीडीमध्ये सहज असं समोरासमोर एक्सप्लेन करता बोलता अगदी सहज त्यांनी इझिली ते फिक्सेशन काढले, विदाऊट म्हणजे ऍडमिशन किंवा विदाऊट एनी प्रोसिजर. आणि त्याच्यानंतर परत साध्या बँडमध्ये हात होता साधारण 1-2-3 महिने आणि त्यानंतर पिरियडिकली फॉलोअप घेता आणि मेडिसिन सहित त्याचा हात अगदी वळायला लागला. मला वाटतं 1-2-3 महिन्यानंतर तो सरळ झाला आणि आता हा 1 वर्षानंतरचा फॉलोअप आहे आणि त्याच्यात तर काही अगदी म्हणजे सांगून विश्वास पटणार नाही एवढा हात म्हणजे नॉर्मल दिसतंय सगळं, कुठं ना जखम आहे ना काही, ना वाकडा झालाय ना काय, अगदी व्यवस्थित झालेला आहे आणि त्यालाही काही त्रास नाही, त्यालाही वेगळं काही जाणवत नाही. आणि तो नेमका जन्मताच डावखुरा आहे आणि नेमका डावाच हात तुटला होता, पण तरी परत त्याने त्याचं हँडरायटिंग, शाळेतला सगळा अभ्यास, जेवण, जे डाव्या हाताने तो काम करत होता इनिशियली, ते सगळे परत तो अगदी सरायताप्रमाणे करतो, अगदी तर काहीच वेगळं नाही. एक्सरे आत्ता काढला त्यावेळेला काय? हो, आणि आता एक्सरे काढतानाचा इन्सिडेंट असा की त्यांना मी 6 महिन्यापूर्वीचा म्हणजे 6 महिन्यानंतरच्या फॉलोअपचा डिसेंबरमधला एक्सरे दाखवला की आहे आपल्याला असंच एक्सरे काढायचं. तर ते मला 2-3 वेळा विचारलं त्यांनी की फ्रॅक्चर कुठं झाले ते सांगा, मग आम्ही तसा एक्सरे काढू. कारण त्यांना मी सांगितलं इथे, पण इथं इव्हन डिसेंबरचा जो एक्सरे आहे त्याच्यात सुद्धा काही वेळ दिसत नव्हतं की इथं फ्रॅक्चर झाला. त्यांना म्हणजे कन्व्हिन्स करावं लागलं की इथंच फ्रॅक्चर आहे, तुम्ही आहे असा एक्सरे काढा. म्हणजे आपल्याला तर नाहीच नाही आणि एक्सरेला सुद्धा ते कळत नाही, म्हणजे दिसत नाही एक्सरेमध्ये इथं कुठं फ्रॅक्चर झालं होतं आणि इतकं मेजर फ्रॅक्चर झालं होतं, ते अगदी न विश्वास बसण्यासारखं. म्हणजे एकंदर असं ना की सर्जरी शब्दाला पेरेंट्स घाबरतात. ते ऍज अ पेरेंट आय कॅन अंडरस्टँड की हो बापरे ऑपरेशन, पण ते ऑपरेशन म्हणजे काय असतं तर बोनला फक्त जागेवर बसवायचं असतं आणि ते हलू नये म्हणून 2 छोट्या वायर्स असतात. ते वायर्स साधारण 1-3-4 आठवड्यामध्ये त्या काढून टाकल्या जातात. तो आता आदित्य, त्याला मी परत फॉलोअपला येऊ नको, परत पडू नको असं सांगितलंय. दिसतंय तो आता पडलेला परत नाकावर, पण परत पडायचं नाही आदित्य. ओके, बाय बाय. थँक्यू.